नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मालेगावात वीज प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे थेट दादांच्या कार्यालयात धाव. मालेगाव कमी दाबाने होणारा वीज पुरवठा आणि वारंवार खंडित होणारी वीज यामुळे पिके जळून जाण्याच्या भीतीने हवालदिल झालेल्या मालेगाव तालुक्यातील अजंक, काष्टी आणि करजगव्हाण परिसरातील सुमारे 100 शेतकऱ्यांनी गुरुवारी वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र कार्यालयात एकही वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी अखेर राज्याचे मंत्री दादाजी भुसे यांचे कार्यालय गाठून आपल्या व्यथा मांडल्या. नेमका प्रकार काय? गेल्या काही दिवसांपासून निळगव्हाण, काष्टी आणि वजीरखेडे परिसरात विजेचा दाब, व्होल्टेज अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे वीज पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसातून 8 तास वीज मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 3 ते 4 तास आणि तीही सतत खंडित होऊन वीज मिळत असल्याने हाताशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांची दांडी आणि शेतकऱ्यांचा संताप. आपल्या समस्या मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम मालेगाव येथील ग्रामीण वीज सप्लाय कार्यालय गाठले. तिथे अधिकारी न मिळाल्याने त्यांनी शहरी भागातील मुख्य कार्यालय गाठले. मात्र तिथेही सर्व अधिकारी बाहेर गेले आहेत असे उत्तर मिळाल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला. अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे आम्ही दाद कोणाकडे मागायची, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. मंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप. अखेर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा नामदार दादाजी भुसे यांच्या कार्यालयाकडे वळवला. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि तात्काळ वरिष्ठ वीज अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आज संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा असे कडक निर्देश मंत्री कार्यालयाकडून देण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: कमी दाबाने होणारा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा. खंडित वीज पुरवठ्यामुळे होणारे पंप जळण्याचे आर्थिक नुकसान थांबवावे. घोषित केल्याप्रमाणे पूर्ण वेळ आणि योग्य दाबाने वीज मिळावी. यावेळी अनंत भोसले, हरिभाऊ अहिरे, सचिन वाघ, कृष्णा पठाडे, रवींद्र वाघ, सतीश अहिरे यांसह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. आता वीज वितरण कंपनी आज संध्याकाळपर्यंत काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अहो वानकडे साहेब, मागे 8-15 दिवसापासून आम्हाला फाशी तरी म्हणजे अशी परिस्थिती होती. तुम्ही 3 फेज करायला गेले, इथं आमचा 3 फेज होऊन गेले. अहो 7.5ची मोटर 2चं पाणी सुद्धा फेकत नाही. इथं सर्वांचे आमचे शेवटच्या पिकाचं पाणी प्रश्न आलेला आहे. सर्व कांद्याचा गहूचा प्रश्न, सर्व पिकं जवळ 8 तास पावरची तुम्ही बाता करता, 3 तास पावर सुरळीत चालत नाही. आली का एकदम डिम लाईट आहे. संध्या 10वी 12वीचे पेपर चालू आहे. 10वी 12वी बिबट्या काही बी काय तरी चालय, पण 10वी 12वी ना पोरांना पेपर चालूच आहे. लाईट नाही काय नाही. तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही परत येऊन जाऊ. तुम्ही लग्नावरून आम्हाला जी आधी लाईट होती तीच ते लग्न का फिरायला पीक आज म्हणजे मरायला आलेले. काही 1 मिनिट सुद्धा सिरियस कोणी घेत नाही असं वाटायला लागले. तुम्ही पण सगळे अधिकारी त्या आनंद भवनला गेले, तिथं अधिकारी लोक भेटले नाही. इथं मोती भवनला आलं, इथं अधिकारी लोक भेटायला तयार नाही. कोणी लग्नाला मोकळं ओपन सांगत आम्हाला आम्ही लग्नाला आहोत म्हणून. वाघ साहेबांना इथं बोलव ना. शेतकरी मरतोय आणि लग्न का फिरताय. मग आम्ही इथं हे आंदोलन करतो, आम्ही बसतो इथं रस्त्यावरती. तुम्ही बोला, डिस्कस करा आणि मग आम्हाला कळवा. किंवा मग तिथून पुढे आम्हाला सायंकाळपर्यंत लाईटचा पूर्वरत करायला चालू झाली. बरं तुम्ही करा तुमच्या कॉलेज स्टॉप रस्ता करा तुमच्या पद्धतीने करा. तुम्ही लग्न चाल द्या, काय आहे ना ते चालू द्या तुम्ही. आम्ही रस्त्यावर बस एवढं काय म्हणता पाटील साहेब? तुम्ही बोला, आम्ही इथे थांबतोय. 10 मिनिटाच्या आत बाहेर काही डिस्कस होतं तर ठीक, नाही तर मग आम्ही रस्त्यावरती बसतो. आम्ही काहीतरी नाही तर आत्मदान करून घेतो तुमचं, म्हणजे हे करून घेतो. तुमचं तरी समाधान होईल. अजून शेतकरी कमी झाले. निवेदन द्या साहेब. महाराष्ट्रासाठी करतात, इथं जिल्ह्यासाठी करतात. जेव्हा त्यांच्याकडे हे निर्णय झाले, जेव्हा मागे आईला नगरमध्ये प्रचंड बिबटे निघाले, आपल्याकडे बिबटे होते. आपला काष्टी, डाबली, वजीरखेड तिथे बिबट्या येतात नाही म्हणून कुठे येतात नाही असं काही नाही. ते सगळीकडे बिबट्याचा विषय होता. तर मग शासनाने असं ठरवलं होतं, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या गेलेल्या होत्या तेव्हा, की रात्रीची आपण जे बारे द्यायचो, रात्रीचे बारे देण्यात. आज वजीरखेडे, निळगव्हाण
डाबली, काष्टी हे लाईटचा प्रॉब्लेम असल्या कारणाने आम्ही मोती भवनला गेलो, तिथं कुठलेही अधिकारी भेटले नाही. परत आम्ही आनंद भवनला गेलो, तिथलेही अधिकारी खुर्चीवर नव्हते. आणि आम्हाला 7 ते 15 दिवसापासून आमचे पिकं जळत आहेत शेतकऱ्यांचे आणि खूप त्रास होतोय. मोटरी जळत आहेत, लाईट पूर्ण क्षमतेने देत नाही, निष्काळजीपणा अधिकारींचा. या कारणाने आम्ही आज सगळे शेतकरी सगळ्यांनी मोर्चा काढलेला आहे किंवा निवेदन देण्यासाठी आलेले आहोत मालेगाव. काय काय ते गावा वजीरखेड, निळगावान, काष्टी आणि डाबली ह्या 3 ते 4 गावांना हा त्रास होतोय 15 दिवसापासून. वीज पुरवठा पूर्ण कॅपॅसिटीने चालत नाही. दिवसा 8 तास लाईट दिली म्हणून 8 तास लाईटच्या नावाखाली पूर्ण 3 तास सुद्धा लाईट येत नाही. 5-5 मिनिटात लाईट ट्रिप होते. व्होल्टेज आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला जी आमची पूर्वीची लाईट आहे तीच जोडावी. या लाईटवर आमचं भरणं होत नाहीये. वडेल फिटरवरनं जी सोयगाव लाईट जोडलेली आहे आम्हाला तीच पाहिजे. आम्हाला एवढीच विनंती आहे. जर आज उद्या हे काम जर नाही झालं, शेतकरी आम्ही 100% आत्मदहन करू. आणि आत्मदहन म्हणजे आम्ही फक्त एकटेच नाही मरणार, कायम शेतकरीच मरायला तयार नाही. तर त्यांचे कॅबिनचे दरवाजे आधी अधिकारींना मध्ये कोंडू आणि त्यांच्यासह आम्ही मरू. कायम आम्ही शेतकरी निवेदन द्यायला गेलो होतो म्हणा, पोलीस त्यांनी निवेदन द्यायला गेलो, त्यांनी पोलीस प्रशासन तिथं बोलून घेतलं. पोलिसांना बोलून थोडे दबावशाही वापरत होते. पण ठीक आहे, आता मंत्री महोदयांच्या ऑफिसला आलो, आम्हाला पिंटूदांनी समाधानकारक हे केलेले आहे आणि आज पूर्ण दिवसात करू असं त्यांनी शब्द दिलेला आहे अधिकारी पिंटूदांना. माझं नाव सुनू बदाने, वजीरखेडे, शेतकरी. माझं नाव स्वप्नील व्याळीज, वजीरखेडे, शेतकरी.